तर मित्रांनो, आपण बसलेलो आहे आता गाईच्या गोट्यामध्ये. जनावर सगळी शेतात गेलेली आहेत आणि आत्ताच आपण नावं ठेवण्याचा कार्यक्रम केलेला आहे. म्हशीच्या 2 पिल्लांची नावं ठेवलेली आहेत आणि गाईच्या पिल्लूचं पण नाव ठेवलंय. गाईच्या पिल्लूचं नाव ठेवलंय सुगंधी आणि म्हशीच्या एका पिल्लाचं नाव ठेवलंय राजा, एका पिल्लाचं नाव ठेवलंय काय रे, चिऊ. चिऊ, ओके, तेच ना, चिमू चिमू, सॉरी चिमू. हा, माझ्याच लक्षात राहिलं नाही. तर आता त्यानंतर पोरांना आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी बोलायचंय. तर आता मी काल आलीये, तर मी गाडीत बसले. तुम्हाला काय वाटत होतं रे? तुम्ही माझी वाट बघत होते का सांगा? नाही, वाट बघत होतो. किती वेळ वाट बघत होता सांग बरं? भारी असतो तुला. किती वाजता आले मी? आता मी सांगणार. हा, आता ह्याचं नाव आहे अक्षू. हा माझ्या बहिणीचं पोरगा आहे. आणि हाय रुडा. रुडा म्हणजे लाडाचं नाव आहे, त्याचं नाव आहे रोहिदास. हा, तर आता तो सांगणार आहे. आता रुडा, मी कोण आहे तुझी बहीण. हा, ह्यो माझा भाऊ आहे बरं का, सगळ्यात छोटा भाऊ आहे हा माझा. आणि हा माझ्या बहिणीचा सगळ्यात छोटा पोरगा आहे. एक तिकडे आहे पण ते लाजते. ये ना. बरं, जाऊ दे, त्याला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेते. तर आता मला सांगा, मी इथं आले, तुम्हाला कसं वाटायला लागले मला सांगा. तुमचं मला लय भारी वाटायला लागलंय. लय भारी वाटतंय. मला ह्याच्यापेक्षा लय भारी वाटतंय. अय्यो, काय करायचं ग बाई, पोरं माझी लय वाट बघत होती माहितीये का तुम्हाला? सकाळ धरून वाट बघत होतो. लय वाट बघत होते. मी किती दिवसांनी आले सांगा रे? काल नाही, किती दिवसानंतर आले मी ते सांगा. 5 वर्षानंतर. बघा, मी 5 वर्षांनी गावाला आले आणि मला गावाला येऊन लय भारी